आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मानाच्या 10 पालख्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करावं असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मानाच्या 10 पालख्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत। पालखी सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। पंढरपूर येथील भक्तनिवास सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यावेळी म्हणाले, नोडल अधिकाऱ्यांनी पालखी मुक्काम, विसावा व रिंगणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा व्यवस्थित जात आहेत ना याची खात्री करावी। जर्मन हँगर, फिरते शौचालये, पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे केली जाणारी व्यवस्था, वैद्यकीय पथके, स्वच्छता यांची पाहणी करून व्यवस्था चोख राहील याची दक्षता घ्यावी। या सर्व सुविधा उपलब्ध करणाऱ्या यंत्रणेबरोबर उत्तम समन्वय ठेवावा। पालखी प्रमुख व विश्वस्तांशी नियमित संवाद ठेवून त्यांच्या अडीअडचणी तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत। काही मोठ्या अडचणी आल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क करावा। आजपासून जिल्ह्यात मानाच्या पालख्यांचे आगमन होत असून प्रत्येक पालखीचे जिल्ह्याच्या सीमेवर प्रशासनातर्फे जंगी स्वागत करावे। पालखी विश्वस्तांशी सोयी सुविधांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी यावेळी सूचित केले। या वर्षीच्या आषाढी वारीत 30 ते 35 लाख भाविक येतील, त्यामुळे सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीला अधिक प्राधान्य दिले पाहिजे। ही खूप मोठी जबाबदारी असून ती गांभीर्यपूर्वक पार पाडली पाहिजे। सर्वांनी मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही उत्कृष्टपणे काम केल्यास या वर्षीची वारी ही पूर्णपणे यशस्वी होईल। त्यासाठी सर्वांनी चांगले सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले।